हिडेनबर्गचा बाजार नियामक सेबीच्या अध्यक्षावर केलेल्या एका आरोपांची संयुक्त संसदीय समिती एका जेपीसी चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली असून ते भाजपनं फेटाळून लावली होती. चौकशी म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था कमकुवत करणे, देशातील गुंतवणुकीच्या संपवण्याचा प्रयत्न करणे, शेअर बाजार संपवण्याचा हा काँग्रेसचा डाव असल्याचा आरोप भाजप नेते माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केले होतं. माजी नोकरशहा ESच्या शर्मा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्र लिहून सेबी प्रमुखांच्या प्रकरणातील हित संबंधीच्या अदानी समूहाच्या तपासावर परिणाम होत होता. आता असल्याच्या आरोपावर न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी हिडेनबर्गचे आरोप अत्यंत त्रासदायक असून सरकारचे याची संस्थांतरामार्फत चौकशी करून परिस्थिती आता जाणून घ्यावी असं म्हणाले होते. छोट्या गुंतवणूकदारांना आपला बराच पैसा शेअर बाजारामध्ये गुंतवला होता. काँग्रेसला छोट्या गुंतवणूकदारांचे नुकसान करायचे होते का, असं राहुल गांधी आणि त्यांचे मित्र आता भारताला द्वेष करू लागले होते. रविशंकर प्रसाद यांनी भाजप नेते आणि काँग्रेस आणि टूलकिट गँगला हवे होते. आर्थिक राजकारण, भाजपचे आरोप, भाजपचे निरोप असे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हणाले होते की अब्जाची गुंतवणूक जॉर्ज सोरोस आणि हिडेनबर्गच्या गुंतवणूकदारांना आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेतृत्वाखाली सरकारच्या विरोधामध्ये चुकीची माहिती देणारी मोहीम चालवण्यासाठी ते ओळखले जातात. कोट्यावधींची छोट्या गुंतवणूकदारांना चांगले उत्पन्न शेअर देण्यासाठी बाजार कोसळावा असा काँग्रेसचा इच्छा असल्याचा आरोप त्यांनी केला होता. लोकांनी निवडणुकीमध्ये नाकारल्यानंतर काँग्रेसचे मित्रपक्ष आणि टूलकिट गँगमधील सर्वात जवळच्या मित्रांनी मिळून भारताचं आर्थिक राजकारण अस्थिरपणा आणण्याचा कट रचला गेला होता. असं काल्पनिक अहवाला आधारे आर्थिक अराजकारण निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसचे पक्षाचे नेतृत्व गुंतले होते. मात्र गुंतवणूकदारांना फुसक्या आवळल्या होत्या, झिटकारले होते, पण असा टोला प्रसाद यांनी लगावला होता. सेबीकडनं तडजोड करून भीती लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाकडे त्यांनी तपास करून सीबीआय किंवा ASTAचा दावा सीबीच्या पत्रव्यवहारामध्ये करण्यात आला होता की सीबीच्या अध्यक्षांना राजीनामा द्यावा असा जयराम रमेश आणि सरचिटणीस काँग्रेसचे बोलत गेले होते. सीबीआयने किंवा AICTकडनं तपास द्यावा असं काँग्रेसची माहिती गेली होती. पण आणखी यासारखं सांगण्यासारखं काही नाही. अर्थसंकल्प मंत्री तसेच नवीन हिडेनबर्ग हवालदाराचे सीबीआय त्यांच्या अध्यक्षाच्या अभिधानाकडे त्यांच्या आणखी काही सांगण्यासारखं नाही नव्हते. अर्थ मंत्रालयाचे आर्थिक व्यवहार सचिव अजय सेठ यांनी हे सांगितले होते. हिडेनबर्गचे शनिवारी रात्री उशिरा जारी केल्याचे अहवाल, नवीन अहवालामध्ये बाजार नियामक सेबीच्या अध्यक्षा माधवी बुच आणि तसेच दुबल बुच असे बर्म्युडा एका मॉरिशसमध्ये ऑफरमध्ये फंडामध्ये गुंतवणूक करण्यात आले गेले होते केल्याचा आरोप आता होत आहे. असं सर्व गोष्टी होत असताना तसेच आपल्या शेअर्स बाजारामध्ये आपली किती गुंतवणूक आहे हे सर्वांनी चेक करावं. तसेच हिडेनबर्गच्या आरोपावरनं काँग्रेसचे सीबी प्रमुख माधवी बुच यांनी राजीनामा दरम्यानची मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणामध्ये तपास केंद्रीय अन्वेषण ब्युरो सीबीआय आणि AITकडे द्यावा लागला होता असा आग्रह धरला होता. पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी अदानी समूहाच्या प्रकरणामध्ये सीबीने तडजोड केल्याची भीती व्यक्त केली जात होती आणि अदानी मेगा घोटाळ्यांची सखोल चौकशी करावी अशी गोष्टी गेल्या काही दिवसापासून होत आहे. या करण्यासाठी जेपीसी स्थापन करावी अशी मागणी केली होती आणि त्यांनी म्हटले होते की सेबीने अतिशय अंतिम सक्रिय होण्याचा प्रयत्न करत 100 समन्स आणि 1100 पत्र आणि ईमेल पाठवले होते. 12,000 पानाचे 300 कागदपत्रे तपासले होते. हे मुख्य मुद्द्यापासून विचलित करण्याचा प्रयत्न 14 फेब्रुवारी 2023 रोजी अध्यक्षांना पत्र लिहून आपली भूमिका पाडण्याची विनंती मात्र केली होती. त्यांनी काय त्याचे उत्तर तर अजून तरी मिळाले नव्हते. असं सर्व गोष्टी होत असताना तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.